नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. संध्याकाळी काहीतरी चाट्स खाण्याची खूप इच्छा होते आणि लक्षात येतं की आपण डाएटवर आहे. तर डाएटवर असताना चाट्स खायची इच्छा होत असेल तर मी आज घेऊन आलेली आहे टमॅटो चाटची रेसिपी, जी करायला खूपच सोपी आहे आणि खायला खूपच चटकदार. चला तर मग सुरू करूयात. इथे आपण एक छान पिकलेला टमॅटो घेतलेला आहे. त्याचे आपण स्लाइसेस कट करून घेतलेले आहेत. खूप पातळ किंवा खूप जाड आपल्याला कट करायचे नाही आहेत. आता मी ते सगळे स्लाइसेस लावून घेतलेली आहे. आता त्यावरती आपण हिरवी चटणी जी असते पुदिन्याची ती लावून घेणार आहोत. ह्या प्रकारे आपल्या सगळ्या टमॅटोच्या स्लाइसवर आपण हिरवी चटणी लावून घेतलेली आहे. आता जी चिंच गुळाची गोड चटणी असते ते देखील आपण थोडंसं लावून घेणार आहोत. आपल्या आवडीनुसार तुम्हाला जी चटणी आवडते आपण ते लावू शकतो जास्ती प्रमाणात. इथे गाजर, कोथिंबीर आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि गाजर किसून घेतलेला आहे. त्यात मी चवीनुसार लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालणार आहे आणि आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता जे आपण टमॅटोचे स्लाइसेस केलेलं आहे त्यावरती आपण हे लावून घेणार आहोत, हे किसलेलं गाजर वगैरे. आता त्यावरती आपण जे काळं मीठ आहे ते थोडंसं बुरबुरणार आहोत. अगदी थोडंसं घालायचं आहे आपल्याला, ह्याच्याने चव खूप छान येते. आता वरून आपण थोडीशी बारीक शेव अशी घालून घेऊया. शेव अगदी ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्ही डाएटवर असाल तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता. थोडेसे चुरमुरे घालत आहोत. बेंगलोरमध्ये हे चाट खूप फेमस आहे, सो तिथे चुरमुरे अशा प्रकारे घालून देतात आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला. सो ह्या प्रकारे अगदी झटपट असं आपलं टमॅटोचं चाट तयार होतं. हे खायला खूपच भन्नाट लागतं. सो तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा. आणि ह्याच्यात आपण पुरी वगैरे वापरलेलं नाही आहे, तर हे खूप एक हेल्दी व्हर्जन आहे. सो तुम्ही हे डाएटलासुद्धा खाऊ शकता. सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.